विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. रिपब्लिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल खोत आपलं सहर्ष स्वागत करतो. MPSCनं थोड्या वेळापूर्वी आपल्याला एक सुखद धक्का दिलेला आहे. तो म्हणजे कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2026 यामध्ये झालेली जागावाढ. त्या संबंधीचं शुद्धीपत्रक MPSCनं आता आपल्या संकेतस्थळावर टाकलेलं आहे. त्याबद्दल आपण थोडं चर्चा करू. बघा, तुम्ही बघू शकताय MPSCनं जे शुद्धीपत्र टाकलंय तत्पूर्वी आपल्याला जी जाहिरात आली होती 25 जून 2026 रोजी, त्यामध्ये 2619 जागा होत्या आणि आज जे शुद्धीपत्र टाकलेलं आहे त्यामध्ये जवळपास 3088 जागांची वाढ झालेली आहे. मग ही वाढ कोणकोणत्या पदांमध्ये झालेली आहे त्या संबंधीचं आता आपण काय करणार आहोत, थोडीशी चर्चा करणार आहोत. बघू शकताय तुम्ही, आतापर्यंत आपण म्हणत होतो तलाठी ही गट क यामध्ये जाणार किंवा त्याची एक सरळ सेवा वेगळी होणार. तर MPSCने त्याचं उत्तर आता आपल्याला दिलेलं आहे. तलाठी ही आपल्याला गट क मध्ये आलेली पाहायला मिळते आणि गट क मध्ये तलाठीच्या जवळपास 1539 जागांची वाढ झालेली पाहायला मिळते. तसेच राज्य ग्राहक तक्रार निवारण यामध्ये सुद्धा जागांची वाढ झालेली आहे. कृषी व पशुसंवर्धन यामध्ये सुद्धा झालेली वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच आपण बघू शकताय की नियंत्रक व शिधा वाटप, संचालक, नागरी पुरवठा कार्यालय यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. तसेच अन्न आणि नागरी पुरवठा यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे जवळपास 155 पदांची. आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महसूल व वन विभागामधील लिपिक, टंकलेखक, नोंदणी व मुद्रांक शुल्क यामध्ये जवळपास 339 पदांची वाढ झालेली आहे. म्हणजेच जवळपास 3088 जागांची वाढ या शुद्धीपत्रकाद्वारे आपल्याला सांगण्यात आलेली आहे. म्हणजेच बघा, पूर्वीच्या 2619 जागा आणि यामध्ये पुन्हा 3088 जागांची वाढ झालेली आहे. म्हणजेच आता MPSCची जी ॲड आहे जवळपास 5707 पदांची आपल्याला पाहायला मिळत आहे. बरोबर. मग ही जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याच पद्धतीनं त्यांनी अर्ज करण्यासाठी सुद्धा दिनांकामध्ये काय दिलेले आहे, वाढ करून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याबद्दल सुद्धा आपण थोडंसं बघून घेऊ. बघा, इथं त्यांनी सांगितलेलं आहे बघा, जवळपास 5707 पद आहेत. तसेच जी वाढ झालेली आहे अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक पूर्वी जो 31 जुलै होता, 31 जुलै जो होता त्यामध्ये आता वाढ करून त्यांनी काय सांगितले आहे, 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म हा भरू शकता. ऑनलाईन पद्धतीनं जो काही शुल्क भरायचा आहे तो आहे 8 ऑगस्ट पर्यंत तुम्ही भरू शकता आणि हे जे शुल्क आहे फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनंच भरून घेतलं जाईल. तर आज मुलांसाठी सर्वात मोठी संधी म्हणून आपण याकडे बघू शकतो आणि MPSCनं ही जी काही जागा वाढ केली आहे यामध्ये भविष्यात अजूनही जागा काही वाढतील या संबंधीचे आपण होप्स ठेवू आणि आपण आपल्या अभ्यासाला लागू. म्हणजेच आता ह्या 5707 जागांची जी ॲड आहे यामध्ये जास्तीत जास्त जो कोणी अभ्यास करेल त्याला चांगल्या पद्धतीच्या पोस्ट मिळतील आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा आणि चांगल्या पद्धतीनं पोस्ट मिळावी यासाठी त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.